वाल्मिक कराडला व्हीआयपी सेवा नकोच, आरोपीला व्हीआयपी सेवा मिळत असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई करा, खासदार निलेश लंकेंचं वक्तव्य. चीनमध्ये कोरोनासारख्या नव्या व्हायरसचा हाहाकार, रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी, स्मशानभूमीत मृतदेहांचा खच, लहान मुलं आणि वृद्धांमध्ये वेगानं पसरत असल्याचा दावा, जगाची चिंता वाढली. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण बैठकीमध्ये मंत्री संजय सावकारे संतापले. महामार्गावरील छोट्या समस्या तात्काळ दूर करा, अन्यथा टोल नाके बंद करू, संजय सावकारे यांचा अधिकाऱ्यांना इशारा. नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणाचा 17 वर्षांनंतर निकाल, बॉम्बस्फोट प्रकरणातील 10 आरोपींची निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्यांच्या अभावी नांदेड कोर्टाकडून निर्दोष सुटका. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शाळेतील संगणक धुळकात, इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यानं संगणक पडून लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या शाळांना संगणक पुरवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनधिकृत वाळू उत्खननाबाबत जिल्हाधिकाऱ्यांची कडक भूमिका, वाळू उत्खनन करणाऱ्या 2 होड्यांवर आज कारवाई. हिंगोलीमध्ये महिलांचा जिल्हा परिषद कार्यालयावरती घागर मोर्चा, जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी. मराठी असल्यामुळे तरुणाला नोकरी नाकारली, मरीन लाईन येथील राधेश्याम ब्रदर्स या कंपनीतील प्रकार, तरुणांना हा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निदर्शनास आणून दिला. खोल समुद्रातील मासेमारीवर राहणार शासनाची करडी नजर, मत्स्य विभाग आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा महत्त्वाचा निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती प्रशासकीय भवनाची केली पाहणी, तर अजित पवार उद्या बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावणार. जळगाव जिल्ह्यातील शासकीय आरोग्य केंद्रामध्ये बोगस आणि बनावट औषधी, माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर. संभाजीनगरमधील 21 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरण, आरोपीच्या मैत्रिणीकडील अर्धा किलो सोन्याचा शोध लागला. सोन्याचे कानातले, गळ्यातील हार यासह सोन्याची बिस्किटं पोलिसांनी केली जप्त. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम जलद गतीनं सुरू, कोल्हापुरातील कुशिरे आणि निगवे दुमाला या गावांच्या हद्दीतील उड्डाणपुलाच्या कामाच्या अनियोजनामुळे वाहतुकीला मोठा धोका. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये टोमॅटोच्या दरामध्ये घसरण, 5 रुपये किलोनं टोमॅटोची विक्री, तर टोमॅटोचे भाव कमी झाल्यानं ग्राहकांना दिलासा, मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगावमध्ये वीज बिलांवर उद्धव ठाकरेंचा फोटो, शहरामध्ये 4,000वर बिल, मक्तेदाराला बजावली नोटीस. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीला, 5 दिवसांचं बाळ चोरलं, पोलीस अधिकारी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल, नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, संभाजीराजे छत्रपती घेणार, राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट, संभाजीराजे छत्रपतींच्या सोबत शिष्टमंडळ देखील. सुप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याला आता युनिक कोड असेल, देवगड हापूसच्या नावाखाली बोगस विक्रीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. गरज सरो वैद्यमरो अशी लाडक्या बहिणींची स्थिती, सरकार येताच लाडक्या बहिणींना टाकून दिलं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची केंद्रासह राज्य सरकारवर टीका. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी विशाल गवळीसह पत्नीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपीनं मोबाईल बुलढाण्यातील एका लॉज मॅनेजरला विकला, पोलिसांच्या तपासात माहिती समोर. किरण रिजिजू यांनी अजमेर शरीफ दर्ग्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वतीनं चढवली चादर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जानेवारीला किरण रिजिजू यांना सुपूर्द केली होती चादर. ठाण्यानंतर पुण्यामध्ये हिंदी मराठी वाद पेटला, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला बेदम चोप, मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेलच्या टीम लीडरला मनसे स्टाईलनं चोप. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंचा काढता पाय, लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देण्यास नकार, 100 दिवसांच्या आराखडा बैठकीनंतर त्यांचा काढता पाय. शाळांमधील संगणकांची स्थिती अत्यंत दयनीय, पुणे जिल्ह्यातील काही शाळांची लोकशाही मराठीकडून रियालिटी चेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.